दृष्टिस्थान निरोध नित्य नियत ज्ञान प्रकाश गहनता मोक्ष विमोक्षण हरिजन तदुपास्मि हरे ग्रीव मुखोद्गीर्ण गीर्घ देवी रमापति अस्तु विस्तृतगुणं भोगि प्रसरशायि हरे नमः हरे नमः। तैव अन्नदेवता प्रोक्ता यात्रा प्राणेन नीयते। तैव अन्नदेवता तैव अन्नदेवता अन्नाची देवता देखील तीच. यत्र यत् प्राणेन यत् त्राणेन त्राण म्हणजे शक्ती. यत त्राणेन यत्र यात्रा प्राणेन येते. यात्रा म्हणजे घेऊन जाणे. हे जे आहे क्रिया कीर्ती यात्रा नावाची जी कीर्ती आहे ते प्राणदेवाच्याकडून घेऊन झालेले असते. म्हणजे अन्नदेवता तीच आहे. आणि या अत्र या अत्र यात्रा प्राणेन नीयते. या अवग्रह नकोय. यात्रा यात्रा पाहिजे. मग तो यात्रा पण प्राणी नीयते. तो पण नको अर्ध हम्म? तो अर्ध तो पण नको. प्रोक्ता यात्रा प्राणेन नीयते. सर्व वागात्मिकाया तू त्या ठिकाणी सगळ्या वाणींचे म्हणजे वाणींना शक्ती देणारी जी आहे ती श्री लक्ष्मी देवी. श्री विशेषेण राजनाथ विशेष करून विराजमान होते म्हणून श्री. तर ही विशेषेण राजनाथ स्त्री ही स्त्री म्हणून त्याच्यासाठी म्हणतात बरं का. विशेषे करून राजमान असते प्रकाशमान होते म्हणून श्री विशेषेण राजनाथ. विराट उक्ता निरुक्तसु. निरुक्त म्हणजे आहे की नाही. निरुक्त म्हणजे त्याचे जे डेफिनेशन आहे डेफिनेशन जे आहे विराट शब्दांनी. विराट म्हणजे ब्रह्मदेव. निरुक्तस्तु व्याप्तो नारायणस्तु. या व्याप्त सगळीकडे व्यापून राहणारा नारायण आहे. आहूतैव पातीति पातीति हुक्कार इति कीर्तितः. तो रक्षण करणारा आहे असं समजून त्याला बोलवलं जातं. याकरता हुक म्हणून त्याला म्हणतात. हुक्कार म्हणून त्याच्यात आहे उपनिषद इति कीर्तितः. हुवित्याक्रियते यस्मात् हुक्कारस्य जनार्दन. हुप हुप म्हणून आक्रियते म्हणजे बोलावलं जातं. हुप ह्या अक्षरांनी ह्या शब्दांनी बोलावलं जातं. त्याकरता हुक्काराचा जनार्दन आहे परमात्मा. अनिरुक्तस्तवाच्यत्वात् परमः पुरुषो हरिः. अनिरुक्तस्तु अवाच्यत्वात्. निरुक्त ज्याच्यात डेफिनेशन येत नाही असं म्हणजे ज्याच्यामध्ये शब्दांचा स्फोट करता येत नाही त्याला अवाच्य म्हणून म्हणतात. शब्दाची फोड जर असेल तर वाच्य आहे नाहीतर नाही. शब्दांचा अर्थ त्याच्यामध्ये बराबर असावा. डेफिनेशन त्याच्यातून बरोबर निघावं म्हणून अनिरुक्त अनिरुक्त हा तू अवाच्यत्वात परमहा पुरुषो हरिही. परमात्माला श्रेष्ठ असणारा पुरुषो तो परमात्मा. त्याचं डेफिनेशन जर नाही केलं तर अवाच्य आहे असं महात्म्यामध्ये सांगितलेलं आहे. सम्यक चरती संचर. हा चांगल्या रीतीने संचार करतो याकरता संचर. सम्यक चरती सगळ्या शरीरामध्ये सगळीकडे असा योग्यपणे संचार करत राहतो. इथे श्रीमदानंद भगवत्पादाचार्य विचते. याप्रमाणे संचार शब्द इति श्रीमद आनंद तीर्थ भगवत्पादाचार्य विरचिते श्रीमद छंदो छांदोग्योपनिषद भाषे. छंदोग्योपनिषद झाले 6 दीर्घ करा. श्रीमद छांदोग्योपनिषद भाष्ये प्रथमोध्याय. अशा रीतीने पहिला अध्याय इथं संपवतात काय करायचं यो काढायचं. छांदोग्योपनिषद. हे असं हा असं करायचं छांदोग्य. छांदोग्योपनिषद असतात. छंदोग्य आहे ते छांदोग्य करा. श्रीमद छांदोग्योपनिषद भाष्ये प्रथमोध्याय.
द्वितीयोऽध्यायः। काहीतरी आता गडबड झाली. करतो नंतर. छ नाही, श्रीमत छा करून टाक. ते सगळं बरोबर आहे. हा, तिथे एक लेख वेलांटी. हा, अरे छांदोग्य छ पाहिजे. च्या ऐवजी छ पाहिजे. आहे, छ आहे. छांदोग्योपनिषद. दीर्घ कर. येईच ना ते. बघू नंतर करतो मी. करतोय ते. माझा आवाज नाही का? करतो मी इथे. दीर्घ नुसतं छा. छ आहे, छा कर. हो, करेल करेल. होईन, एक एक दाबली जाईल. त्या. हम्म. ओके. तर होत नाहीये तिथे, काय माहित. छा होत नाहीये ते. हात तो नाही करत. नाही आ म्हणजे. घालायचं फक्त. हो ना, होईन ते की होईन, बाकीच्या की येत आहेत ते होत नाही, बरं, जाऊ त्याच्यामुळेच दे. त्याच्यात राहिले ते. हो. राहू दे. छंदोग्योपनिषद भाष्य ते लोक कळून घ्यावं. हो. छांदोग्योपनिषद भाष्य. आता काय झालं की ते. हा, हम्म. दुसरा अध्याय सुरू कर. हो. इथं श्री काही गुरुभ्यो. इथं ते अर्ध तर पाहिजे का हे वर्ष? हा. यात्रा, हा डबल तर आहे ना हे एक हा, तर नसतं ना? नाही, हे बरोबर आहे. एकच आहे. छ दोन्ही मिळून आहे नाही आणि नाही, पुढे आप आहे. वरती त्रात्रा यात्रा. हा. इथली यात्रा तर एक त नको आहे ना याच्यात, दोन त आणि एक र आहे. जो छ आहे त्याच्यावर आ पाहिजे. हा. छा. बर. आता इच्छा. हे होईना तिकडे. होईना ठीक आहे, ते. राहू दे. हम्म, कळून जातं. काय माहित, होत नाही ते. त्याच्यामुळेच तसं राहिलंय. राहू दे. अरे. अरे आता द्वितीयोऽध्याय. आता द्वितीय अध्याय सुरू करतात. ओम समस्तस्य खलु साम्नः उपासनं साधु यत् खलु साधु तत्साम सामे त्याचक्षते तदसाधु तदसामेती. आता संपूर्ण सामवेद जे आहे की नाही, समस्तस्य खलु सामना, म्हणजे सगळ्या सामवेदाचा उपासनं साधू यत् खलु, चांगली उपासना जी केली जाते ते साधू साम, चांगल्या प्रकारचं साम, म्हणजे चांगल्या रीतीने होत नाही तर असाधू साम म्हणतात. अयोग्य असतात असं साम म्हणतात. तदुताप्याहु, ते देखील या ठिकाणी सांगायला लागले. सामनयनम उपागादिती. सामना सामवेद मंत्र म्हणत उपागात जवळ गेले. किती साधना येनम उपागादित्येव. अर्थात चांगल्या सामवेद मंत्रांनी गायन करत, गात उपासा करत, उपासा म्हणजे उपासना करत गेला, परमात्म्याच्या जवळ जातो. तदाहु, हे जे हा, तदुताप्याहो सामनयनमुपागादिति साधुनायनमुपागादित्येव तदाहुः. असामनयनमुपागादित्य साधुनयनम उपागादित्येव तदाहुः इत्येव तदाहुः. म्हणजे अयोग्य असणाऱ्या साधू सामवेद मंत्रांनी जे उपासना करत परमात्म्याजवळ जातात त्याला अयोग्य असणाऱ्या साम म्हणून म्हणतात बरं का. चांगला असणाऱ्या साम जे आहे ते पहिल्या याच्यात, दुसऱ्या याच्यात काही की असाधू. असोताप्याहु साम, काही का असना साम तर म्हणतात. नो बत इति, नो असं उच अपि आहुः साम, तरी काही का असना त्याला साम म्हणतात. नो बत इति साधू, नो बत, पण तसं नाही. जे खरं आहे, जे चांगलं आहे ते साधू चांगलं भवती साधुवते इत्येव तदाहुः.
म्हणून त्या सामवेदाला साधू म्हणून म्हणतात, चांगल्या रीतीने उपासना म्हणून म्हणतात. तदावर असाम नोपते ती त्याच्यामध्ये परमात्माचे स्वरूप चांगल्या रीतीने वर्णन करत जात नाही, केलं जात नाही, ते असाधू भवत्य साधुपते इत्येव तदाहु, म्हणून त्याला असाधू सामवेदच म्हणतात. तर या एतदेवं विद्वान, या रीतीने साधू आणि असाधू, योग्य आणि अयोग्य असणारे ते सामवेदाचे अभिप्राय जो कोणी जाणतो की नाही, स य एतदेवं स य एतदेवं विद्वान साधू साम इत्युपासे अभ्यासो यदेनं साधो धर्मा आच गच्छेयुः उपच न मे. आता जो कोणी असा चांगल्या प्रकारे सामवेदाला जाणून घेतो, उपासना करतो, तर ते अभ्यास म्हणजे परमात्म्याच्या जवळ जातो तो. ह यदेनं साधो धर्माः च गच्छेयुः, आणि साधू लोक सत्पुरुष त्या परमात्म्याच्या धर्माला म्हणजे परमात्म्याचे जे क्रिया कर्म धर्म वगैरे आचरण करायचे असतात ते चांगलं आचरण करत जातात. उपच नमेयुः, आणि जवळ गेल्यानंतर नमेयुः नमस्कार करतात. समस्तस्य पूर्णस्य साधुत्वात् सामनाम्नो विष्णोरुपासनं साधू. संपूर्ण सामवेदाचे साधुत्व असल्या कारणाने, चांगलेपणा त्याच्यामध्ये असल्या कारणाने साम नावाचं जे आहे विष्णू परमात्म्याचे उपासना म्हणून, म्हणजे सामनामाने जे आहे विष्णूची उपासना जी केली जाते ती चांगली. सारत्वेन मेयम साम, साम शब्दाचे अर्थ सांगितलं. साम म्हणजे मेय, सार रूपाने मेय म्हणजे जाणणे. साम ह्या दोन्ही शब्दामध्ये अक्षरामध्ये ते सा आणि म. सा शब्दाचा अर्थ सार, म शब्दाचा अर्थ मेय. सार रूपाने परमात्माला जाणून घेतलं जातं सामवेदाच्या मंत्रांनी, म्हणून साम म्हणतात. सारत्वेन मेयम साम, सारत्वेन धार्यम साधू. साधू शब्दाचा अर्थ सार रूपाने धार्य धारण केलं जातं म्हणून त्याला साधू म्हणतात. ते काही अर्थात दोन्हीच आहे, एकूण सार आणि साम, साधू आणि साम ह्याच्यामध्ये एकच अर्थ आहे असा अर्थ. साधुत्वात् सामनामानं समस्त गुणपूर्तितः, परमात्माचे जितके नाव आहेत की नाही सामवेदातील मंत्रांनी उच्चारले जाणारे, ते सगळे काय करतात, योग्य असतात, चांगले असतात. याकरता समस्त गुणपूर्ण, आणि परमात्मा सगळ्या गुणांनी परिपूर्ण आहे म्हणूनच त्याला साधू. समस्तंच उपासीत, आणि सगळ्या रीतीने परमात्म्याची उपासना करावी. नारायण अनामयम, नारायण रूपी परमात्म्याचे अनामयम, आमय ज्याच्यामध्ये नाही, दोष ज्याच्यामध्ये नाही, अशा निर्दुष्ट असणाऱ्या नारायणाची उपासना करावी. सर्व सामनाम देवतेती, सगळ्या सामवेदांचा देवता तोच आहे. मुक्त हा साधू धर्म भाग, म्हणून त्याला साधू मुक्त असं म्हणतात. साधू धर्म भाग, सज्जनांनी आचरण केलेल्या धर्मानी वर्णिला जाणारा, दिसून येणारा असा परमात्मा असल्या कारणाने साम शब्दाची देवता परमात्मा आहे असं साम संहितेमध्ये सांगितलेलं आहे. सामवेदाची संहिता आहे त्याच्यामध्ये असं सांगितलं आहे. आता लोकांमध्ये किती प्रकारचे साम असतात? लोकेश पंचविधम साम उपासित, लोकांमध्ये 5 प्रकारचे साम ती उपासना करावी. पृथ्वी, हिंकार, अग्नि, प्रस्ताव, अंतरिक्षम, उदीत, आदित्य, प्रत्याहारो, द्यौः, निधनम इत्युक्ते. पृथ्वी पहिला, हिंकार दुसरा, अग्नि तिसरा, प्रस्ताव चौथा, अंतरिक्षम पाचवा, हे उद्गीत. ह्या 5 गोष्टींना उद्गीत म्हणतात. आता त्या सगळ्यांचे आदित्य, प्रतिहार, द्यौः, निधनम इति ऊर्ध्वेषु, त्याच्यामध्ये उद्गीत शब्दवाच्य असणारा परमात्मा कसा कसा असतो? पृथ्वीमध्ये तर सरळ आहे. आदित्य, द्युलोकामध्ये आदित्य, प्रतिहार, द्यौः आणि निधनम, असे ऊर्ध्व अक्षर म्हणजे त्यामध्ये वरचे
रेघा असतात आणि खालचे रेघा. वरचे जे रेघा असतात त्या वरच्या रेघांना जे आहे आदित्य, प्रतिहार, देऊ आणि निधन हे वरच्या अक्षरांचे असतात. वरचे या स्वरांचे असतात. खालच्या स्वरांचे काय आहेत? पृथ्वी, हिंकार, अग्नी, प्रस्ताव, अंतरिक्ष आणि उद्गीत. हे पाच जे आहेत की नाही खालच्या स्वराच्या, खालच्या रेगाच्या, खालच्या स्वराच्या असतात. किती ऊर्ध्वेषु आणि खालचे दोन्हीचे कोणते कोणते हे दाखवले. अथावृत्तेषु, आता मधल्या स्तराचे जे आहे की नाही ते कोणते? अथावृत्तेषु, आवृत्त म्हणजे काय? वर नाही खाली नाही दोन्ही मधले जे असतात ना त्याच्या. आता आवृत्तेषु देव, हिंकार, आदित्य, देव आणि हिंकार आणि आदित्य हे तीन. प्रस्ताव, उद्गी प्रस्ताव, अंतरिक्षम, प्रस्ताव, अंतरिक्ष वरचे. आता खालचे झाले कोणते? देव, खालच्या देव, हिंकार, आदित्य, प्रस्ताव, अंतरिक्ष. आता अंतरिक्ष म्हणजे वरचे. उद्गीत, अग्नि, प्रतिहार, पृथ्वी, निधानम. उद्गीत, अग्नि, प्रतिहार, पृथ्वी आणि निधान हे सगळे खालचे आहेत. कल्पन्ते अस्मै लोका ऊर्जाश्च आवर्ताश्च आवृत्ताश्च. या स्वरांच्या ह्याच्यावरून, स्वरांच्या उच्चारणावरूनच सगळे लोकांचा अभिप्राय या ठिकाणी घेतला जातो. या सगळ्या लोकांमध्ये एकूण ऊर्ध्व, आवृत्त म्हणजे खालचे, वरचे असे सगळे पाच पाच प्रकार आहेत. ऊर्ध्वाश्च आवृत्ताश्च एतदेव विद्वान. ऊर्ध्व स्थानामध्ये, खालच्या स्थानामध्ये हे पाच पाच असे जे राहतात की नाही, ह्या गोष्टींना जो कोणी विद्वान जाणून घेतो ह्या लोकांमध्ये पाच प्रकारचा सामा आहे म्हणून जाणून घेऊन उपासना करतो, तो या लोकांमध्ये विद्यमान होतो, म्हणजे प्रकाशमान होतो, चांगल्या रीतीने दिसून येतो. नारायणाख्य उद्गीत, उद्गीत हा तर त्याच्यावर भाष्य सांगायला. नारायणाख्य उद्गीत उद्गेय प्रणवेन यत उद्गच्छन्ति यतो अस्माद्वा वासुदेवादी मूर्तय. नारायण रूपी नावाच्या परमात्म्याला उद्गीत म्हणतात. उद्गेय उच्चरीतीने गायला जातो म्हणून प्रणवेन म्हणजे प्रणवाला धरून, प्रणव म्हणजे ओंकार, ओंकाराला धरून जे काही मंत्र गायले जातात की नाही, त्या प्रणवाला धरून मंत्र गायले जाणाऱ्या सगळ्या सामवेद मंत्रांनी वाच्य असणारा उद्गीत वाच्याने नारायण परमात्मा आहे. उद्गीत नावाने नारायण परमात्मा. उद्गच्छन्ति येतो अस्माद्वा, त्या परमात्म्याच्या अनुग्रहाने सगळेजण वरच्या लोकाला जातात म्हणून वासुदेवादी मूर्तय. नारायणाचे चार मूर्ती आहेत. वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न आणि हे चार मूर्ती. प्रथमावतार रूपत्वात वासुदेव परब्रह्म. त्या चार मूर्तीपैकी पहिल्यांदा अवतार घेतलेला कोणता आहे? वासुदेव रूपी परमात्म्याचा अवतार घेतला. भागवतात देखील ही गोष्ट सांगितलेली आहे. जगृहे पौरुषम रूपम म्हणून, जगृहे पौरुषम रूपम म्हणून प्रथम परमात्म्याने पुरुष रूप धारण केलं, वासुदेव आहे. प्रथमावतार रूपत्वात वासुदेव पुनः पुमान. वासुदेव परमात्मा सर्वश्रेष्ठ असणारा पहिला अवतार तिथं. प्रस्ताव निधनांच्या संकर्षण होतात. त्यामध्ये प्रस्ताव आणि निधन हे दोन जे आहेत संकर्षण रूपे परमात्म्याचे संकर्षण रूपाचे केले जातात. संकर्षण हे संवादता म्हणून संकर्षण सगळ्यांना ओढून खेचून घेतो म्हणून संहार करणारा परमात्मा संकर्षण शुद्ध वाच्य आहे. त्यानंतर प्रद्युम्न हा परमेश्वर असणारा नारायण परमात्मा प्रद्युम्न शब्दाने देखील वाच्य होतो. त्याच्यामध्ये कोणता? हिमकार. हिम ह्या शब्दाने, या अक्षरांनी प्रद्युम्न रूपी आनंद प्रद्युम्न रूपी परमात्म्याचं स्वरूप दाखवले जातं. ही म्हणून आहे की नाही, हिमकार म्हणजे प्रद्युम्न. ही ते सृष्टी होती तिथे. ही शब्दाचा अर्थ सृष्टी. ही ही म्हणजे खरोखर, म्हणजे खरोखर सृष्टी कशी आहे? खरोखर आहे. ही जी सृष्टी, ही शब्दाने सृष्टी सांगितली.
प्रसिद्धता ही सृष्टीस्यात, ही म्हणजे प्रसिद्ध असणाऱ्या गोष्टीला ही म्हणतो. ही वस्तू, ही मराठीमध्ये देखील ही ही वस्तू म्हणतो. कोणत्या वस्तूला ही वस्तू म्हणतो? प्रसिद्ध असणारे, सर्व प्रसिद्ध असणाऱ्या वस्तूला दाखवायच्या वेळेस तुम्ही ही म्हणतात. जी सगळ्या लोकांना न दिसणारी असते त्या वस्तूला ही म्हणून म्हणता येत नाही. ते संस्कृतमध्येच असते ते. ही जी सृष्टी उदीर येते, प्रतिष्ठा ही सृष्टी ही त्यात अनिरुद्ध परो, आणि प्रसिद्ध असणाऱ्या या सृष्टीला नियामक कोण आहे बाबा? अनिरुद्ध आहे. अनिरुद्ध रूपी परमात्मा आहे. परो प्रतिहार इति प्रोक्तः. तर ही कार्य चिरम जगत, तोच प्रतिहार रूपाने राहत असतो सगळ्या प्रत्येक कार्यामध्ये देखील, सगळ्या जगतातील सगळ्या कार्यामध्ये देखील अनिरुद्ध रूपाने राहत असतो. प्रति प्रति हरेन नित्यम, प्रत्येक गोष्टीला हरेन नित्यम खेतून आणतो आणि तिथं ठेवतो. त्याकरता प्रतिहार, मूर्ती प्रतिहृते तथा, सगळ्यांना एके ठिकाणी आणून खेतून ठेवतो. याकरता प्रतिहार नावाने अनिरुद्ध वाच्य आहे. अनिरुद्ध हा प्रतिहार म्हणून म्हणला जातो. ते पृथिवी आदिश सदा सदा नामान प्रतिष्ठिता. ते पृथ्वी इत्यादिकामध्ये त्या त्या ठिकाणी त्या त्या नावाने प्रतिष्ठान करून राहील. पृथ्वीमध्ये असणारे, पृथ्वीवरतील वस्तू, पृथ्वीवर असणाऱ्या गोष्टीच ही इत्यादी रूपाने खेतून आणून सगळं ही वस्तू अशी आहे बरं का असं दाखवलं. आकाशामध्ये हे सगळं दाखवायला येत नाही. आकाशामध्ये ही वस्तू आहे असं कधी दाखवता येतो का? नाही. म्हणून तत्संबंधात तत्व पृथ्वी मुख्यतः, म्हणून पृथ्वीशी संबंध असल्या कारणाने, पदार्थ रूपाने संबंध असल्या कारणाने पृथ्वी इत्यादी शब्दांनी वाच्य आहे. रथनादेव सस्यादे, हे पृथ्वी म्हणून कशाला म्हणतात? पृथ्वीला पृथ्वी म्हणून कशाला म्हणतात? रत्नादेव सस्यादे, हे सस्य म्हणजे धान्य, धान्य इत्यादिकांची प्रसनात म्हणजे प्रसार, धान्य इत्यादी प्रसृत इकडं तिकडं सगळीकडे पसरले जातात. आणि ते कुठं पसरले जातात? पृथ्वीवरच. म्हणून ज्या ठिकाणी सगळ्या रीतीचे धान्य सगळीकडे पसरले जातात, त्या पसरले जात असल्या कारणाने त्या जागेला काय नाव आहे? पृथ्वी. म्हणून पृथ्वीत्व उदाहृतम, म्हणून त्या पृथ्वीमध्ये पृथ्वीत्व आलेलं आहे बरं का. पृथ्वीत्व हे नाव त्या ठिकाणी कशाला आलेलं आहे? मुख्यवृत्तीने त्याचा अर्थ तुम्ही न जाणता म्हणला तर ती पृथ्वी वेगळी. मुख्यवृत्तीने पृथ्वी शब्दाचा अर्थ जाणला तर हे तसं. म्हणून प्रथनादि व सत्यादे, हे धान्य इत्यादी त्या ठिकाणी प्रसिद्ध होतात. हे अमकं धान्य आहे, ते तमकं धान्य आहे असं सगळीकडे पसरून पांगतात आणि ते प्रसिद्धी प्राप्त करून घेतात. याकरता पृथ्वी म्हणून त्याला पृथ्वी म्हणतात. उत्तम उदाहरण अग्नित्वम अदनाच्चैव. अग्नित्व कशाला नाव आलेलं आहे त्याला? अग्नित्वम अदन, अदभक्षणे म्हणून जातोय. त्यात भक्षणार्थक असल्या कारणाने खाण्याची गोष्ट म्हणून याकरता अग्नी देवता आहे. अग्नित्वम अदनाच्चैव ही अंतरिक्षण योगतः, अंतरिक्षण योगता आत्मध्ये असणारं सार काय आहे हे जाणला जातो म्हणून अंतरिक्ष. कोणतीही वस्तू आपण खातो, खाल्ल्यानंतर आतमध्ये त्याचा सार तुम्हाला कळतो की नाही? तोंडात घातल्यावर मग त्याची रुची तुम्हाला प्राप्त होती ना, ती जी रुची प्राप्त होती तशी रुची प्राप्त करून देतो परमात्मा, म्हणून त्याला अंतरिक्ष म्हणतो. अंतरिक्षण योगतः, आतल्या इंद्रियांनी ईक्षण म्हणजे जाणले जाते. नुसतं तोंडात ठेवून घेतलं तर काही कळत नाही. म्हणून कोणतीही वस्तू कशी आहे हे आजपर्यंत पोहोचल्यावर कळत तुम्हाला, नाही कळत नाही तर. फळं कसं करतात ते कसे बरोबर आहेत की नाही बघायला म्हणून तोंडात घालून चावून बघतात. आजपर्यंत गोडी पाहिले म्हणलं तर हा चांगला आहे. अंतरिक्षण योगतः अभावात व्यवधानस्य तू अंतरिक्षमिति. व्यवधान ठेवला जात नाही. व्यवधान म्हणजे काय? संधान. ह्याचा योग एके ठिकाणी घडवला जात नाही म्हणून अंतरिक्षम.
आदानात आयुषश्चैव स आदित्य उदीरता. आदित्य कशाला म्हणतात? आयुष्य आणून देतो आपल्याला. आदान आणून देतो, पोचत करतो. आदानात आयुषश्चैव, प्रत्येकांना आयुष्य आणून देतो, पोचत करतो, याकरता आदित्य. आदित्य उदीरित आदानाद आयुषस्तेव स आदित्य उदीरित. जौहू कशाला म्हणतात? जौहू क्रीडा कारणत्वाच त्यो जीव क्रीडायाम म्हणून धातू आहे. जीव धातूचा अर्थ काय? क्रीडा. क्रीडा करणत्वाच, या ठिकाणी राहून क्रीडा क्रिया इत्यादी केली जाते, याकरता जऊ शब्दाने वाच्य आहे. तत्सर्व हे परे हरवू, हे सगळे अर्थ जे आहेत परमात्म्याच्या ठिकाणी लागू होतात. तत्सर्व हे परे हरवू, सर्वश्रेष्ठ असणाऱ्या परमात्म्यामध्ये सगळे अर्थ लागू होतात. पंचात्मकम यो लोकेशु सदोपास्ते हरिम परम. हा अनिरुद्ध प्रद्युम्न संकर्षण वासुदेव नारायण रूपानी परमात्म्याला जो कोणी अशी उपासना करून चिंतन करतो, ऊर्ध्वास्थाने संस्थित असत पंचैव दशम. वर राहणारे 5, खाली राहणारे 5, असे एकूण 10 रूप आहेत परमात्मा. पंचैव दशमूर्तय, 5 मिळून वर राहणारे 5, खाली राहणारे 5, असे एकूण 5 दोन्ही मिळून 10 मूर्ती. मोक्ष अधिकम अभीष्टम यत, सगळ्या लोकांना अभीष्ट कोणता आहे, अपेक्षित कोणता आहे? मोक्ष इत्यादी. यात कल्पनते अश्च सदैव ही, जे परमात्मा सगळ्या लोकांना अशा रीतीने 10 गोष्टीने वरच्या आणि खालच्या 5 रूपाने, वरचे 5 खालचे 5 एकूण 10 या रूपाने सामवेदामध्ये वर्णिले जाते. अनिरुद्ध प्रद्युम्न संकर्षण नारायण, अनिरुद्ध प्रद्युम्न संकर्षण नारायण, असे 5 रूप आहेत. मोक्षाधिकम अभीष्टम येत कल्पनते अस्य सदैव ही, सदा मोक्ष इत्यादी देत असतो परमात्मा. म्हणून हे सगळे मूर्ती आहेत ते सांगितलेले आहेत वरच्या सगळ्या उपनिषदात, ते सांग. आता वृष्टीमध्ये देखील 5 प्रकारचे साम असते, उपासना करावी. वृष्टौ पंचविधम साम उपासीत, त्यापैकी 5 प्रकारे सामाची उपासना करावी वृष्टी पडत असताना, वर्षा होत असताना. पूर्व वात, पहिल्यांदा काय येतं? वारा. हिंकारो मेघा, पुढं असणारं जे आहे वात असतो, हिंकाराने मेघ येतात. हिंकारो मेघो, त्याच्यामध्ये जो शब्द येतो, वाऱ्यामुळे जो शब्द येतो, त्या शब्दामुळे मेघ होतात. मेघो जाय ते प्रस्ताव हो, आणि त्या मेघाच्या नंतर प्रस्ताव म्हणून असतो. तर प्रस्ताव शब्दाने काय येतं? वर्षा होती म्हणजे वृष्टी होती. प्रस्ताव वर्षती, खाली पाडणे, नाहीतर वरच राहिलं तर काय उपयोगाचं? मग मेघ नसते, वर राहिले तर वर निघून जातात. प्रस्ताव शब्दाने काय होतं? प्रस्ताव शब्दाने ते खाली पडायला पाहिजे. हा उद्गीत, हा विद्योतने, विद्योतते, त्याच्यामध्ये वीज जी चमकती की नाही त्याला उद्गीत. स्तनयती स प्रतिहार, हा त्याच्यामध्ये जे शब्द करतो की नाही, स्तनयती वीज चमकल्यावर स्तनयती म्हणजे शब्द करतो, त्याला प्रतिहार म्हणतात. याप्रमाणे वृष्टीमध्ये 5 प्रकारे साम असते. त्या सामाची उपासना अशा 5 रीतीने तिथे केली जाते. पहिल्यांदा वात, त्यानंतर हिंकार, त्यानंतर प्रस्ताव, त्यानंतर उद्गीत, विद्योतना आणि स्तनयन म्हणजे प्रतिहार. हे 5 प्रकार झाले. उद्गृह्णाती निधनम वर्षती, उद्गृह्णाती वर वर जे काही ग्रहण केलं जातं, म्हणजे पाण्याला वर खेचून घेतात ना, त्याला उद्गृह्णाती म्हणजे काय? वर खेचून घेणेपणा, त्याला निधन. वर्षती अस्मय वर्षयती, वर्षती म्हणजे काय? वृष्टी करतो आणि सगळीकडे पाकतो. वर्षयती य एतदेव विद्वान निवृत्तो पंचविधम सामुपास्ते, जो कोणी विद्वान या प्रकारचे साम वरच्या आकाशामध्ये राहणाऱ्या वायू वात इत्यादी इत्यादी रूपाने जाणतो,
तो उपासना केलं, त्यांनी केलेली उपासना परमात्म्याला पोचते असा अर्थ. तेही पाच. अनिरुद्ध, प्रद्युम्न, संघर्षण, वासुदेव, नारायण, हे पाच प्रकार आहेत म्हणून सांगितलं. आता सर्व सर्वा स्वप्सो पंचविधम सामुपासित इत्यादी ते पाच प्रकारचे साम आहे म्हणून सगळ्या पाण्यामध्ये देखील. वरच्या ह्याच्यात काय झालं, वायूच्या मध्ये सांगितलं. आता खालच्या पाण्यामध्ये वरच्या वर वर असणारे जे आहे वायू, वारा वगैरे वर असतो, पाणी खाली असतं. म्हणून त्या पाण्याधिकामध्ये, पाणी इत्यादिकामध्ये आप म्हणजे पाणी, पाण्यामध्ये पाच प्रकारे परमात्म्याची उपासना कशी केली जाते ते उपनिषदात सांगितले. सांगू पाहते. मेघो यत संप्लवते सहिंकार. मेघ तामा कसा मेघ म्हणून जे कोणी म्हणजे पाणी संप्लवते म्हणजे इकडून तिकडं सरकवलं जातं. सो पंचरूपम तु यो विष्णू पूर्ववातादिषु स्थितम उपास्ते वृत्तिरस्मै स्यात् वशयत्यस्य. होणार आहे का?